नमस्कार मैत्रिणींनो. तर केरळमध्ये बघा मी गौरी पूजन, गौरी आगमन आणि गौरी विसर्जन कशा पद्धतीने केलं. तर गौरी आगमन होतं त्या दिवशी अगोदर ना गौरीचे मुखोटे काढून घेतले. आता ते वर्षभर आपण ठेवून दिलेले असतात तर ते स्वच्छ पुसून घेतले आणि नंतर मग धान्यामध्ये ठेवून घेतले. त्यांचा विडा वगैरे ठेवून त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावरती ब्लाऊज पीस घालून घेतला आणि हे पाऊलं अगोदरच उठवून घेतली होती. कारण आता इथं 5 बायका गौरी आगमना दिवशी नव्हत्या माझ्याकडे. शेजारी आहेत पण हे इकडचे लोक आहेत ते रोज नॉनव्हेज खातात, त्यामुळे मग त्यांना बोलवू नाही शकत. आणि आपल्या जे मराठी फॅमिली आहेत त्या थोड्याशा लांब आहेत, जे दोरं घेत असतात त्या दिवशी त्या येतात. मग त्यामुळं मग गौरी आगमन मग मी आणि माझ्या मुलीनं दोघींनीच केलं. तर बाहेर घेतलं, अगोदर तुळशीची पूजा करून घेतली, तुळशीपाशी आरती वगैरे लावून घेतली आणि नंतर मग गौरीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घेतलं. तिथंच गौरींना ओवाळायचं. गौरीला ओवाळून मग कृष्णाने घंटी वाजवत, आता याला कसं 4-5 तरी बायका पाहिजे असतात, पण नसतील तर मग अशा पद्धतीने अगोदर पावलं उठवून घेतली होती सर्व. म्हणजे नंतर मग गौरी घेऊन आतमध्ये जायला येतं आपल्याला. आता गावाकडे कसं एक जण पुढं पावलं उठवतात आणि मग दुसरे मग गौरी घेऊन पुढे येत असतात आणि एक जण घंटी वाजवत असतात, असं हे असतं. तर मग तिथं गौरींना साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि उंबरट्यावरती हे माप भरून ठेवलं होतं, तांदूळ भरले होते त्याच्यामध्ये, वरती सुपारी आणि फूल ठेवलं होतं. तर हे माप ओलांडून गौरी आत घेऊन आलो आणि मग आत आणले की अगोदर गौरींना सगळं घर फिरवून दाखवलं. अगोदर देवघरापाशी नेलं, देवघर दाखवून आणलं त्यांना. नंतर किचन आपलं जे घर आहे सर्व असं गौरींना फिरवून दाखवायचं आणि नंतर मग त्यांना जिथं गणपती बाप्पा बसवलेले आहेत तिथं त्यांना स्थान द्यायचं. आता आमच्याकडे संध्याकाळी उभा करत नाहीत गौरी, दुसऱ्या दिवशी सकाळी उभा केल्या जातात. तर संध्याकाळी तसंच पाटावरती ठेवतो, संध्याकाळी त्यांच्या पुढे धान्य ठेवायचं. जे काही धान्य आहे ते संध्याकाळी त्यांच्या पुढे ठेवतो आणि संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आता इकडे शेपूची भाजी भेटत नाही, पालक आणि मेथी कधीतरी भेटते, पण ते पण ह्यावेळी भेटली नव्हती. तर राजगिऱ्याची भाजी होती लाल पानाची, तर तेच बनवली होती. जे काय आहे ते मनापासून बनवून अर्पण करायचं. आता जे भेटत नाही त्याच्यामध्ये काही हे करून घ्यायचं नाही, जे भेटते तेच करून दाखवायचं. मग कोणतीही पालेभाजी असली तरी चालते. आता महाराष्ट्रात आपल्या कसं हे सर्व साहित्य भेटून जातं, पण आता इकडे ते भेटत नाही. तर मग गौरींना सगळं घर फिरवून दाखवलं आणि नंतर मग जिथे गणपती बाप्पा आहेत तिथं मग गौरींना स्थान दिलं. आता काही भागामध्ये आल्यानंतर चहा वगैरे देतात, आमच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा देतो, संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून. आत आल्यानंतर पण त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि स्थान दिलं तिथं त्यांना. मग घरामध्ये गौरींचं आगमन झालं की वातावरण खूप छान असं होतं, प्रसन्न असं वातावरण तयार होतं. तर अशा पद्धतीने मग मी गौरी आगमन केलं होतं. दुसऱ्या दिवशी मग गौरी पूजन दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातं. तर सकाळी 12च्या अगोदर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. सकाळी उठल्यानंतर मग गौरींना चहा वगैरे द्यायचा आणि नंतर मग हे करायचं, गौरी उभा केल्या जातात आणि नंतर मग जे काही आपण फराळाचं बनवलेलं आहे, आता इकडे विकतचं काही पदार्थ भेटतात, पण विकतचं पदार्थ शक्यतो मी आणून दाखवत नाही. जेवढे घरामध्ये जमतात तेवढेच पदार्थ बनवते आणि दाखवते, कारण ते कधी बनवून ठेवलेले असतात, कशा पद्धतीने बनवले असतात माहीत नसतं. मग त्यामुळे तसं आणत नाहीत. आपल्या महाराष्ट्रात कसं होतं, त्यावेळी गौरीच्या ह्याच्यामध्ये सर्व पदार्थ बाजारामध्ये भेटतात, त्यामुळं विकतचे आणून ठेवले तरी चालतात, पण इकडे तसे भेटत नाही, त्यामुळं मग घरामध्येच बनवते. पण सर्व पदार्थ बनवून झाले नव्हते यावेळी, 6 ते 7 पदार्थ बनले होते, 2 पदार्थ तरी राहिले होते माझे. वेळच नाही भेटला म्हणल्यानंतर 2 पदार्थ राहून दिले आणि मग नंतर पुरणपोळीचा नैवेद्य करून तोही गौराईला दाखवून घेतला. छान अशा साड्या घालून घेतल्या, छान शृंगार केला होता. एवढ्या छान दिसत होत्या की त्यांना बघतच बसावं असं वाटत होतं. त्यांचं रूप एवढं कृष्णा तरी सारखा जवळ जाऊन त्यांच्या म्हणजे बसत होता, एवढं छान वाटत होतं. आणि पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. सकाळी अगोदर आरती केली, बाप्पांची आरती करून झाली की नंतर मग 12च्या अगोदर महानैवेद्य केला होता, केळीच्या पानावरती नैवेद्य दाखवून घेतला. आणि सकाळी चहा वगैरे झाला की हे फराळ सगळं असं पॅक करून ठेवलं होतं, कारण असं उघडंच कसं ठेवायचं आणि इकडच्या वातावरणामध्ये ते लगेच असं मऊ पडतात पदार्थ, त्यामुळे मग वरून पॅक करते. काही फ्रुट्स असतील ते ठेवले आणि देवीची ओटी भरून घेतली. खाना नारळानं
ओटी भरून घ्यायची. नंतर हळदी कुंकू लावून दोघींची ओटी भरून घेतली. नारळ, ब्लाऊज पीस, त्याच्यामध्ये जे ओटीचं साहित्य असतं ते घालून अशा पद्धतीने मग ओटी भरली. सकाळी मग गौरी उभा केल्यानंतर गौरीच्या निऱ्यामध्ये वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवले जातात. ते तांदूळ वाढले जातात थोडेसे का होईना. आणि गौरी विसर्जन दिवशी मग त्या तांदळाचा भात बनवला जातो आणि विसर्जन दिवशी त्या भाताचा नैवेद्य भात तूप साखर असा नैवेद्य दाखवला जातो विसर्जनाच्या दिवशी. अशा पद्धतीने मग गौरी पूजन करून घेतलं. संध्याकाळी आरती वगैरे केली. संध्याकाळी नंतर मोदक बनवले होते त्याचा नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग विसर्जना दिवशी आता ज्या मराठी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना बोलवलं जातं, कारण केरळमध्ये हा गौरी गणपतीचा सण केला जात नाही. त्यामुळे हळदी कुंकवाला त्यांना बोलवून काही म्हणजे करता येत नाही. त्यामुळे मग आपल्या जे मराठी फ्रेंड आहेत त्या येतात. आणि हे सकाळी मग मोदक बनवून घेतलं होतं, कारण आज बाप्पांचं पण विसर्जन करायचं आहे आणि गौराईचं पण. नैवेद्यासाठी हे मोदक बनवले. नंतर मैत्रिणी आल्यानंतर ते दोराने ते बांधायचं आहे ते सगळं काढून घेतलं आणि मग मैत्रिणींनी त्यांना हळदी कुंकू लावून दोरा असं बांधून घेतलं. आता दोघी तिघी मैत्रिणी गावी आहेत आणि एक दोघींना आराम आहे, त्यामुळं 5 होत्या, तरी 5 झाल्या होत्या. मग 5 जणी तर पाहिजे असतात. आपल्या गावाकडे कसं शेजारी सगळे म्हणजे एकामेकीच्यात जायला येतात. इथं असं लांब लांब घरं आहेत भरपूर, तरी पण हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल तर असं एकामेकीच्या घरी जातो. आणि इकडे कसं हळदी कुंकाचा कार्यक्रम जास्त काही होत नाहीत. आता संक्रांतीला हळदी कुंकू झाले की असं नंतर मग गौराईच्या ह्याच्यात नंतर मार्गशीर्ष महिन्यात असंच हे होतं. पण जरी लांब असलं तरी एकत्र येतो त्यावेळी, कारण इकडे केरळमध्ये काही हळदी कुंकाचा कार्यक्रम नसतो. त्यामुळं मग ज्यावेळी असं काही असेल तर सर्व मैत्रिणी येतात. आणि मग जे दोरं बांधलेलं होतं त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग मी मैत्रिणींना हळदी कुंकू लावून घेतलं सगळ्यांना. आणि नंतर मग ते माझ्या ओटीमध्ये घातलं त्यांनी. तर मुलं पण लहान दोघं आली होती. बाकी मुलांचं, मोठ्या मुलांचं ट्युशन होतं. काही मुलांच्या अजून परीक्षा झालेल्या नाहीत. ओणमची सुट्टी लागलेली आहे, पण परीक्षा आहेत त्यामुळं मग बाकी मुलं वगैरे आली नव्हती. तर अशा पद्धतीने मग आम्ही केरळमध्ये अगदी साध्या सिंपल पद्धतीने गौरीपूजन आणि गौरी विसर्जन करतो. तर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नंतर मग ओटीत घेतल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडले. आता ते दोर ओटीत घेताना काय म्हणतात, तर काय घेताय असं त्या विचारतात. मग आपण म्हणायचं राजलक्ष्मी. मग ते म्हणतात राजाला आली तशी तुम्हालाही येऊ द्या. अशा पद्धतीने अगोदर ते गौरी पुढे देवापुढे हे गणपती आरती पुढे ओटीमध्ये असं मग त्यांनी ओटीत घातलं. ओटीत घातलं की नंतर अगोदर बाप्पांच्या आणि नंतर मग आपल्या घरातल्या कुलदेवतेच्या पाया पडून घ्यायचं. झाडूच्या आणि तुळशीच्या पाया पडून घेतलं आणि नंतर मग ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्वांच्या पाया पडून घेतलं. आणि नंतर ते दोरं जे ओटीत घेतलेलं आहे ते गौराईच्या डोक्यावरती ठेवतात, ते ठेवून दिलं. आणि नंतर मग सर्वांना फराळ करायला दिलं. फोटो वगैरे काढलं मैत्रिणींनी. आता इथं आमच्या दोघींच्या घरीच गौरी करतात, बाकींच्या काही फ्रेंडच्या घरी गावी करतात. गावी त्यांच्या मोठी आहेत म्हटल्यानंतर ते करतात. तर सगळ्यांनी फराळ वगैरे केला, फोटो वगैरे काढले. आणि मुलांना फराळ म्हणलं की कसं आवडतं खायला. फराळ खूप छान झाला होता. थोडेच पदार्थ थोडे बनवले होते, पण छान झाले होते. सर्वांनी फराळ एन्जॉय केला. आणि नंतर मग जिकडे तिकडे सगळे गेले. तर अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने आम्ही केरळमध्ये गौरीपूजन करतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.